आपण फ्रिक्शनवरती आज आपण इथं प्रॉब्लेम बघतोय. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बॉडी जी आहे ही हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे. ह्याच्यावर पुल टाईप पी ॲक्ट होतोय आणि हा हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री एवढा अँगल आहे. दुसरं ह्याच्यामध्ये डब्ल्यू पण तुम्हाला दिलेला आहे आणि म्यूची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. म्यूची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे आणि पीची व्हॅल्यू काय आहे हे फाइंड आउट करा, असा हा क्वेश्चन आहे आणि आपल्याला हा प्रॉब्लेम इथे सॉल्व करायचा आहे. प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. ए बॉडी ऑफ वेट, बॉडीचं वेट दिलेलं आहे 250 इज लाईंग ऑन ए रफ हॉरिझॉन्टल प्लेन. बॉडी हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे, त्यामुळं बॉडी जी आहे हे हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे. हॅविंग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.2, ची व्हॅल्यू त्यांनी दिली 0.2. फाइंड मॅग्निट्यूड ऑफ फोर्स विच कॅन मूव्ह द बॉडी. याचा अर्थ पीची व्हॅल्यू किती, हा क्वेश्चन विचारला आहे. व्हाईल ॲक्टिंग 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल, म्हणजे हॉरिझॉन्टल बरोबर काय 30 डिग्री ॲक्ट होतोय. कोण तर पी. जर पी हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री ॲक्ट होत असेल तर पीची व्हॅल्यू किती. तर गिवन डाटा आपल्याला कोणता कोणता दिला आहे कळाला. फाइंड काय काय करायचं हे आपल्याला समजलेलं आहे. आता ह्याच्यावरनं आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर सॉल्व करण्यापूर्वी हा जो पी आहे तो तुम्हाला काय करावा लागतो, रिझॉल्व करावा लागतो. आता हा रिझॉल्व कसा करायचा आहे ह्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवून ठेवलेली, तर ती तुम्ही एकदा बघून घ्या. आता रिझॉल्व करताना काय करायचं आहे, दोन फोर्सेस आडवे आणि उभे इथं ड्रॉ करायचेत. ॲरो हेड पीच्याच डिरेक्शनला असले पाहिजेत. पी ज्या डिरेक्शनला चालला आहे त्या डिरेक्शनला. त्यानंतर हा जो हॉरिझॉन्टल फोर्स आहे त्याला म्हणायचं पी कॉस आणि इथला अँगल आहे 30 आणि उभा आहे त्याला म्हणणार आहे आपण पी साईन आणि हा जो अँगल आहे तो 30. आता इथं कॉस का घेतला तर ही जी लाईन आहे ती पी फोर्सला अँगल इथं आहे टच केलेला आहे, त्यामुळे थोडक्यात आपण इथं कॉस घेतो आणि ह्या लाईनीला अँगल टच झालेला नाही त्यामुळे आपण ह्याला साईन घेतो एक थोडक्यामध्ये. बाकीचं काय असेल ते तुम्हाला फोर्स रिझॉल्व कसा करायचा ह्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये आहे, व्हिडिओ एकदा चेक करून घ्या. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची प्लेलिस्ट आहे. आता आपण पुढे जाऊया. आपण हा फोर्स रिझॉल्व करून घेतलेला आहे. दुसरं पीची डिरेक्शन जी आहे त्या डिरेक्शनला ह्या केसमध्ये मोशन असते. मोशन ज्या डिरेक्शनला आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शनला एफ असतो आणि एफची व्हॅल्यू असते म्यू आर. आर जो आहे तो डब्ल्यूच्या अपोजिट डिरेक्शनला अपवर्ड साईडला असतो. डब्ल्यू डाऊनवर्ड आहे तर रिझल्टंट अपवर्ड आणि हा जो रिझल्टंट आहे हा सरफेसला परपेंडिक्युलर असतो. तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आडवा जाणारा फोर्स आहे तो पॉझिटिव्ह, डावीकडे जाणारा फोर्स आहे तो निगेटिव्ह. आता चेक करूया आडवे फोर्सेस कोणते आहेत. आडवा फोर्स कोणता आहे, हॉरिझॉन्टल फोर्स पी कॉस 30. कुठे चालला आहे, उजवीकडे चालला आहे, उजवीकडे प्लस आहे म्हणून पी कॉस 30. अजून कोणता फोर्स आहे तर एफ कुठे चालला आहे, डावीकडे चालला आहे, डावीकडच्याला आपण मायनस देणार म्हणून मायनस एफ. तर ह्याला आपण इक्वेशन 1 बोललो. आता समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड जाणारे फोर्सेस निगेटिव्ह. आता अपवर्ड कोणते चाललेत तर आर वरती चालला आहे म्हणून पॉझिटिव्ह प्लस आर. परत पी साईन 30 हा सुद्धा अपवर्डच चालला आहे. अपवर्ड चालला असल्यावर आपण त्याला साईन देणार आहे पॉझिटिव्ह, पी साईन 30 पॉझिटिव्ह. खाली कोण चालला आहे डब्ल्यू म्हणून डब्ल्यूला साईन देणार मायनस डब्ल्यू. आता याच्यानंतर सगळ्या व्हॅल्यूज टाकायच्यात. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत तर इथं म्यूची व्हॅल्यू जी आहे ती 0.5 कन्सिडर केलेली, तर इथं 0.5 असं कन्सिडर करा. दोन्ही व्हॅल्यू म्यूची व्हॅल्यू देताना काय केल्यात 0.5 इथं दिलेल्या आहेत.
प्रॉब्लेममध्ये 0.2 आहे, पण मी इथे घेताना 0.5 केलेले आहे, तर 0.5 कन्सिडर करा. डब्ल्यूची व्हॅल्यू 250, तर आपल्याला काय मिळेल, तर -250 ह्या साईडला घेतल्यावर +250 आणि P × 0.5 ह्या साईडला घेतल्यावर काय होईल, -P × 0.5. आता -P × 0.5 हे आपलं आरची व्हॅल्यू झाली. आता इक्वेशन 1 काय आहे, तर बघा हे इक्वेशन 1, ह्याच्यामध्ये आपण आरची व्हॅल्यू टाकणार. कशी टाकणार, तर एफची व्हॅल्यू पहिले टाकून घेऊया. तर एफची व्हॅल्यू काय, μr, म्हणजे इक्वेशन तयार होईल P cos 30 - μr. μr राईट साईडला घेतल्यावर काय होईल, +μr. आता इथं आरची व्हॅल्यू जी आहे ती इथली हे टाकून घ्या. आरची व्हॅल्यू किती, 250 - P × 0.5. cos 30 किती आहे, 0.866. 0.2 × 250 50. 0.2 × 0.5 0.1. आता 0.1 ह्या साईडला घ्या, काय होतील, +0.866 + 0.1 किती मिळेल, 1.866 P. 1.866 P. Pला मल्टिप्लाय ह्या साईडला घेतल्यावर काय होतील, डिवाइड, म्हणजे 50 / 1.866. ॲन्सर मिळेल 57.7 न्यूटन. आता इथं काय झालं, तर माझ्याकडून कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.2 घेतला आहे, तो कन्सिडर करताना 0.5 असा कन्सिडर करा. गिवन डाटामध्ये पण 0.5 असा कन्सिडर करा.